सगळ्यांनी गुण्या गोविंदाने राहावं इतकंच वाटतं ग मला. पण ना आता मला वाटायला लागलं की माझंच चुकतं. मी कोणाला काही बोलत नाही ना, म्हणून सगळ्यांना असं वाटतं की मला काहीच वाटत नाही. एक्झॅक्टली. मीरा पण गेले काही दिवस मला इतकं घालून पाडून बोलतेय ना. सुरुवातीला मला असं वाटत होतं की तिला तिला काहीतरी त्रास होत असेल म्हणून अशी वागत असेल, म्हणून मी अथर्वलाही सांगितलं की तिला एखाद्या डॉक्टरला दाखवून आण. तर त्यांनी त्या गोष्टीचा नीट विचार केलेला दिसत नाही. आई हे बघ, तू आधी शांत हो. हे बघ, ऑनेस्टली ना तू दादाशी बोलून घे. बहिणीशी बोलून काहीच उपयोग नाही. ती खूप रिजिड आहे. तिच्या डोक्यात एकदा काही शिरलं ना की ती दुसऱ्या कोणाचंच ऐकत नाही. मला मला अथर्वशी काही बोलावंसं वाटत नाही ग. आई, तू दादाशी नाही बोलणार मग कोणाशी बोलणार? घरात हे सगळं असंच चालू राहणार आहे का? हे बघ, मला आता सहन नाही होत्या. मीरा वहिनी यापुढे तुला काही बोलली ना तर मी शांत बसणार नाही. हा, ठीक आहे ठीक आहे, तू शांत हो. मी बोलते अथर्वशी. गुड. आणि आई, हे बघ, तू त्रास नाही हा करून घ्यायचा. स्ट्रेसही घ्यायचं नाही आणि स्वतःवर परिणामही करून घ्यायचं नाही. प्रॉमिस. अनन्याताई, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते. काही गरज नाहीये, मला नको आहे. नमस्कार. अरे या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बस प्लीज. मीरा, चहा आणशील प्लीज? हो, आणते. नाही नाही, आम्ही आत्ताच घेऊन आलो. एक काम होतं, त्यासाठीच आम्ही आलो आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण आपल्या वर्धापन दिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतोय. तर त्या संदर्भात बोलायचं होतं. दादासाहेब नुकतेच गेलेत, ते आपल्यात नाहीये. तर कार्यक्रम केला तर चालेल का नाही हे विचारायचं होतं. नाही, ऑफकोर्स. बाबा दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करायचे. सो हा कार्यक्रम करत राहणं ही एका अर्थी त्यांना दिलेली मानवंदना ठरेल. सो आपण हे करूयात, नक्की करूयात. चालेल. मग यावेळी प्रमुख पाहुणे यावेळेस चीफ गेस्ट माझी वाईफ मीरा रामपुरे असेल. आम्ही सगळे येऊ कार्यक्रम अटेंड करायला. अरे वा, मस्तच. नाही म्हणजे काहीतरी बदल हवाच ना. का बदल का हवाय? दरवर्षी आई चीफ गेस्ट असते ना. हो हो, मॅडमच असतात. दरवर्षी आई चीफ गेस्ट म्हणून जाते, मग यावर्षीही आईच जाणार. अनन्या, मी खूप विचार करून हा डिसिजन घेतला आहे. आणि अनन्याचा काहीच पत्ता नाही. स्वतःहून एक कॉल एक मेसेज नाही. वर मी तिला कॉल करतो तर माझे कॉल उचलत नाहीये ती. अहो, अनन्याताई त्यांच्या मैत्रिणींसोबत गेल्या. गप्पा मारत बसल्या असतील, येतील थोड्या वेळात. अगं, जे काही असेल ऍटलिस्ट इन्फॉर्म तरी करायला हवं ना. काळजी वाटते. ते पहिल्यांदा थोडी लेट येत आहेत. ठीक आहे, येतील. या आधीच्या आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये खूप फरक आहे. ती खरंच मैत्रिणीसोबत असेल
की मंजिरीने काही केलं असेल काही सांगता येत नाही. मीनाचे बाबा नाही मीरा नाही. आपण सिच्युएशनला ना इतक्या लाईटली नाही घेऊ शकत. इथे आपण अंदाज बांधत बसतो आणि तिकडे ती बाई एकानंतर एक डाव खेळत असते. मलाही आश्चर्य वाटतंय. इतकी वर्ष मी त्या बाईवर आंधळा विश्वास ठेवून बसलो होतो. बरं झालं मला तिच्याबद्दल कळलं, नाहीतर मी आयुष्यभर या भ्रमात जगलो असतो. मला थांब, मला ट्राय करू दे तिचा नंबर. अहो काय अथर्वला सगळं कळलंय. याचा अर्थ मला अंधारात ठेवून हा मीरा सांगेल तेच करत होता. बस आता हेच व्हायचं बाकी राहिलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही आता बघाच मी सगळं कसं उद्ध्वस्त करते ते.